मी एक खास प्रकारचा उपाय माझ्या केसांवरती वापरला आणि त्यानंतर फक्त 7 दिवसांच्या आतमध्येच माझे केस गळणे पूर्णपणे बंद झाले. आणि त्यानंतर अगदी काही दिवसांमध्येच माझे खांद्यापर्यंत असलेले केस देखील कमरेपर्यंत लांब झाले. लोक म्हणतात केस लांब करण्यासाठी महिन्यांचा टाइम लागतो, पण मी माझे केस फक्त काही दिवसांमध्येच लांब केलेले आहेत. आणि जर तुमचा याच्यावरती विश्वास नसेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने जास्त नाही तर फक्त 7 दिवस हा उपाय तुम्ही देखील तुमच्या केसांवरती ट्राय करून बघा. तुम्हाला देखील अगदी 100% रिझल्ट मिळेल. आणि जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावरती देखील एखादं सोल्युशन तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझे केस किती जास्त सिल्की, स्मूथ आणि शायनी आहेत. आणि ज्या लोकांनी या रेमेडीचा वापर केलेला आहे त्यांना देखील खूप छान असे रिझल्ट मिळालेले आहेत आणि त्यांनी त्यांचे फीडबॅक देखील माझ्यासोबत शेअर केलेले आहेत. तुम्हाला देखील असेच रिझल्ट हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. बघा, आपल्याला रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट लागणार आहे आणि ती म्हणजे कडुलिंबाची पानं. ही कडुलिंबाची पानं आपल्या केसांसाठी खूप जास्त चांगली असतात आणि त्यासोबतच आपल्या त्वचेसाठी देखील याचा खूप जास्त फायदा होत असतो. आजकाल जेवढे पण मोठमोठे ब्रँड्स आहेत ते सर्वजण आपल्या उत्पादनांमध्ये म्हणजेच आपल्या प्रोडक्टमध्ये कडुलिंबाच्या पानांचा नक्कीच वापर करतात. कोणी शॅम्पूमध्ये करतं, तर कोणी फेस पॅकमध्ये करतं, तर कोणी फेस वॉशमध्ये देखील नक्कीच करत असतं. म्हणजेच काय, तर जवळपास प्रत्येक गोष्टीमध्ये कडुलिंबाचा वापर हा केलाच जातो. आणि जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने कडुलिंबाची पानं तुमच्या केसांवरती वापरायला सुरुवात केली तर तुम्ही देखील तुमचे केस नक्कीच लांब, दाट आणि मजबूत बनवू शकता. अनेक वर्षांपासून जर तुमच्या केसांची लांबी एकाच जागेवरती थांबलेली असेल तर तिला देखील तुम्ही पुन्हा एकदा वाढवू शकता आणि त्यासोबतच तुमची केस गळती देखील पूर्णपणे बंद करू शकता. त्यामुळे आज मी तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला हजारो रुपयांचा हेअर केअर प्रोडक्ट खरेदी करण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही. आणि जर तुम्ही इंटरनेटवरती शोधत असाल की केस लांब करण्यासाठी काहीतरी उपाय सजेस्ट करा, तर हा तोच उपाय आहे ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ अगदी तुमच्या मनासारखी होणार आहे. आणि अगदी लहान मुलं आणि लहान मुली देखील आपल्या या रेमेडीचा वापर नक्कीच करू शकतात, कारण याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाहीत. आणि त्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज लागणार नाही. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, ताजी अशी कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत आणि त्याला देठापासून वेगळं करून घ्या. त्यानंतर एका बाउलमध्ये सगळी काही कडुलिंबाची पानं ऍड करा, त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करा आणि स्वच्छ अशी धुवून घ्या. कारण बघा, बऱ्याच वेळा काय होतं, कडुलिंबाच्या पानांवरती धूळ आणि माती बसलेली असते. त्यामुळे ते व्यवस्थित असं स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या रेमेडीसाठी वापरायचे आहेत. तर इथे बघा, मी कडुलिंबाची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि धुवून झाल्याच्या नंतर आपण पुढे पाहणार आहोत की याचा वापर आपण केसांवरती नक्की कशा प्रकारे करायचा आहे. तर बघा, कडुलिंबाची पानं स्वच्छ अशी धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सगळी काही कडुलिंबाची पानं याच्यामध्ये ऍड करा. आणि बरेच लोक डिप्रेशनमध्ये असतात की आपले केस आता वाढणारच नाही किंवा मग आपल्याला टक्कलची वगैरे समस्या जाणवेल. तर अशा लोकांनी अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण आज जी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुमच्या केसांच्या बऱ्याच समस्या कमी होण्यासाठी तुम्हाला हेल्प होणार आहे. आता त्यानंतर साधारणतः अर्धा ग्लास एवढं स्वच्छ असं पाणी देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय. लक्षात ठेवा, तुम्हाला बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर इथं अजिबात करायचा नाहीये. आणि कडुलिंबाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं ज्यामुळे आपल्या केसांची मुळं अगदी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे केस गळतीची समस्या देखील कमी होते. आणि जर तुम्हाला कोंड्याची वगैरे समस्या असेल ना तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. बघा, पाणी ऍड केल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही मिश्रण अगदी व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचंय. आणि ग्राइंड करून घेतल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता अगदी व्यवस्थित आपलं सगळं काही मिश्रण ग्राइंड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं गाळून घ्यायचंय. आणि गाळण्यासाठी तुम्ही एखाद्या जॉर्जेटच्या कापडाचा किंवा मग कॉटनच्या कापडाचा वापर करू शकता. आणि जर तसं करायचं नसेल तर माझ्यासारखं तुम्ही एखाद्या गाळणीच्या मदतीने देखील सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं गाळून घेऊ शकता. बघा, जसं तुम्हाला सोपं वाटेल तशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमचे केस हे कमरेपर्यंत लांब करायचे असतील तर तुम्हाला थोडीफार मेहनत तर नक्कीच घ्यावी लागेल, कारण मेहनतीशिवाय काहीही मिळत नाही. आणि बघा, तुम्हाला असं वाटत असेल की काही मुलींची केस हे खूप जास्त लांब असतात, पण त्यामागचं कारण हेच असतं की त्या मुली त्यांच्या केसांची काळजी देखील तेवढ्याच प्रमाणावरती घेत असतात, केसांची निगा देखील राखत असतात. आणि जर तुम्हाला देखील तुमचे केस लांब, दाट आणि मजबूत करायचे असतील तर आठवड्यामधून कमीत कमी 1 ते 2 तास तुम्हाला केसांसाठी द्यावाच लागेल.
आणि त्यानंतर तुमचे देखील केस अगदी लांब होतील, स्ट्रॉंग होतील आणि दाट होण्यासाठी मदत होईल. बघा, आता आपलं इथं जे काही सीरम आहे ते पूर्णपणे रेडी झाले. पण हे लगेचच आपल्याला केसांवरती अप्लाय वगैरे करायचं नाहीये, कारण आपण याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची अशी गोष्ट ॲड करणार आहे, ज्यामुळे तुमचे जर केस ड्राय, रफ आणि फ्रिझी झालेले असतील आणि झाडूसारखे दिसत असतील, तर ते देखील रिपेअर होण्यासाठी मदत होणार आहे. तर बघा, आपल्याला याच्यामध्ये साधारणतः एक व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल देखील ॲड करायचं आहे, कारण व्हिटॅमिन ई आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असते. यामुळे आपले केस अगदी मुळांपासून काळे होण्यासाठी सुरुवात होते आणि जेव्हा आपण कडुलिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल मिसळतो, तेव्हा ते आपल्या केसांवरती अगदी दुप्पट नाही तर 3 पट वेगाने काम करत असतं. यामुळे तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या कमी होतील आणि जर तुमचे केस कितीही प्रमाणात गळत असतील किंवा अगदी झाडूसारखे जरी झालेले असतील ना, तर ते देखील रिपेअर होण्यासाठी मदत होईल. आणि जर तुम्हाला स्प्लिट एंडची म्हणजेच फाटे फुटलेल्या केसांची वगैरे समस्या असेल, तर या रेमेडीमुळे ती देखील हळू कमी होण्यासाठी मदत होईल. फक्त तुम्हाला बनवण्याची आणि केसांवरती अप्लाय करण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. बघा, आता जे काही सिरम रेडी झाले ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हे केसांवरती कशाप्रकारे अप्लाय करायचं हे देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बघा, अप्लाय करण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या दोन्ही पद्धती तुम्हाला एकाच वेळेस ट्राय करायच्या आहेत. आणि बघा, पुढे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक बोनस टिप देखील देणार आहे, कारण जर तुम्हाला कोंड्याची वगैरे समस्या खूप जास्त असेल आणि सोबतच स्कॅल्प वगैरे ऑइली असेल, तर तुम्हाला याच रसामध्ये साधारणतः अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस देखील ॲड करायचा आहे. कारण लिंबाच्या रसामुळे आपल्या स्कॅल्पमधील कोंडा कमी होतो आणि इचिंगची वगैरे समस्या असेल किंवा मग कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल, तर ते सगळं काही कमी होण्यासाठी मदत होते. साधारणतः 10 ते 12 थेंब किंवा मग अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्याच्या नंतर आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे हे केसांवरती नक्की कशाप्रकारे अप्लाय करायचं. पण त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. बघा, आता हे तयार झालेलं आयुर्वेदिक सिरम आपल्याला केसांवरती कशाप्रकारे अप्लाय करायचे, तर तुमच्याकडे एखादी स्प्रे बॉटल वगैरे असेल ना, तर हे सगळं काही सिरम स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करा आणि त्यानंतर केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करा. आणि जर स्प्रे बॉटल वगैरे नसेल ना, तर तुम्ही एखाद्या कॉटन बॉलच्या सहाय्याने देखील केसांवरती अप्लाय करू शकता. आता बघा, अप्लाय करून झाल्याच्या नंतर आपल्याला कशाप्रकारे शॅम्पू करायचा आहे हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर शॅम्पू करताना तुम्हाला काय करायचंय, एक बाउल घ्यायचा किंवा जे कोणतं भांडं तुमच्याकडे असेल ते घ्या आणि याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढं खोबरेल तेल म्हणजेच नारळाचं तेल ॲड करा. कारण नारळाचं तेल जर आपण कंटिन्यू आपल्या केसांवरती वापरलं तर केसांची मुळं स्ट्रॉंग होतात आणि त्यासोबतच जर अकाली केस पांढरे वगैरे होत असतील ना, तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होते. आता बघा, जर तुमचे केस खरोखरच झाडूसारखे जर झालेले असतील ना, तर साधारणतः 2 चमचे किंवा मग 1.5 चमचा एवढं ॲलोवेरा जेल देखील तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे. बघा, माझे केस खूप जास्त सिल्की आणि सॉफ्ट आहेत, त्यामुळे मी अगदी थोड्याशा प्रमाणावरतीच ॲलोवेरा जेलचा वापर इथं करणार आहे. आता ॲलोवेरा जेल ॲड केल्याच्या नंतर दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित अशा मिक्स करा आणि मिक्स केल्याच्या नंतर एखादी हेअर स्पा क्रीम जशी असते ना, तशीच क्रीम आपली इथं रेडी होते. आणि मी तुम्हाला असं म्हणणार नाही की एकाच वापरामध्ये तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटतील, कारण नैसर्गिक गोष्टींचा रिझल्ट मिळायला थोडासा वेळ लागतो. बघा, तुम्ही जर 2 ते 3 वेळा या रेमेडीचा वापर केला तर खरंच तुमच्या केसांमध्ये तुम्हाला अप्रतिम असे बदल झालेले नक्कीच जाणवतील. त्यानंतर जे काही कडुलिंबाचं पाणी आपण तयार करून घेतलेलं होतं, ते पाणी साधारणतः 7 ते 8 चमचे याच्यामध्ये ॲड करा. पाणी ॲड केल्याच्या नंतर सगळ्या काही गोष्टी पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि बघा, जर तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीने केसांवरती शॅम्पू करायला सुरुवात केली, तर तुमचे केस अगदी 2 ते 3 वापरांमध्ये सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होईल. सोबतच कोंड्याची वगैरे समस्या असेल तर ती देखील पूर्णपणे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. बघा, आपल्याला सगळं काही पाणी अगदी व्यवस्थित असं एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शॅम्पूचा वापर करायचा आहे. आता तुम्ही तुमच्या केसांसाठी जो शॅम्पू वापरत असाल त्याच शॅम्पूचा वापर इथं करायचा आहे. मी इथं ट्रेसमे शॅम्पू घेतलेला आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही हाच शॅम्पू वापरा. तर तुम्हाला केसांसाठी जो कोणता शॅम्पू सूट होत असेल त्याचा वापर तुम्ही इथं करू शकता. शॅम्पू ॲड केल्याच्या नंतर आपलं सगळं काही मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचंय. जोपर्यंत याच्यामधून छान असा फोम तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला शॅम्पू व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर या शॅम्पूने आपल्याला हेअर वॉश करायचा आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, जे काही सिरम आपण तयार केले ते केसांवरती अप्लाय करायचं. अप्लाय केल्याच्या नंतर 2 मिनिटं हलक्या हाताने मसाज करायचा आणि त्यानंतर कमीत कमी 2 तास किंवा मग 4 ते 5 तासांसाठी सिरम केसांवरती तसंच ठेवायचं.
आणि बघा सिरम लावून झाल्याच्या नंतर आता शॅम्पू करताना आपल्याला या शॅम्पूने हेअर वॉश करायचा आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही या पद्धतीने शॅम्पू केला तर तुम्हाला केसांची कोणतीही समस्या जाणवणार नाही. केस ड्राय होणार नाहीत, फ्रीझी होणार नाहीत. या उलट अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे मी सांगितलेल्या दोन्ही पद्धती तुम्ही नक्की फॉलो करून बघा. तुम्हाला तुमच्या केसांवरती अप्रतिम असे बदल झालेले नक्कीच जाणवतील. चला तर मग नक्की ट्राय करा आणि जे काही रिझल्ट तुम्हाला भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन रेमेडी सोबत एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.